तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात लग्नघरात सशस्त्र दरोडा पडला। या दरम्यान चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा 11 लाखांचा ऐवज लंपास केला। भवन मांजरे यांच्या मुलाचं लग्न होतं, यासाठी ते नाशिकला कुटुंबासह वधू मुलीकडे जाणार होते। मात्र मध्यरात्रीच्या सुमारास 5 जणांच्या टोळक्याने घरावर सशस्त्र दरोडा टाकला। दरोडेखोरांनी घराच्या छतावरून घरात प्रवेश केला। पुरुष झोपलेल्या घराच्या रूमला चोरट्यांनी बाहेरून कड्या लावून घेतल्या। त्यानंतर महिलांच्या रूममध्ये प्रवेश केला आणि गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली। याचवेळी घरातले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 11 लाखांचा ऐवज लंपास केला। बीड जवळच्या पाली येथील परिसरात असलेल्या कॅनरा बँकेवर दरोडा पडलाय। बँकेच्या मागील भिंतीला छेद करून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला। यावेळी कटरच्या साहाय्याने तिजोरी फोडून त्यातील 8.5 लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केलाय। सकाळी बँक उघडल्यावर सगळा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा सुरू केलाय। आधीच 15 लाखांचा दरोडा पडल्याची घटना ताजी असताना आता थेट बँकेत दरोडा पडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। या घटनेचा पोलीस अधिक तपास करतायत। टिटवाळा